मंडळी, आज मी तुमच्यासाठी अगदी बेकरीमध्ये मिळतो तशा स्टाईलचा रवा केक घेऊन आलेली आहे। खूप छान अशी रेसिपी आहे आणि अगदी घरी जे अवेलेबल साहित्य असतात घरच्या साहित्यात होणारा असा हा केक आहे। चला तर लगेच रेसिपीला इथे सुरुवात करूया। मी इथे 1 कप रवा घेतलेला आहे। रवा जाड घ्या, बारीक घ्या, कोणताही रवा घेतला तरीही चालेल। तरीही आपल्याला त्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। जाड घेतला तरीही बारीक करायचं किंवा बारीक घेतला तरीही रवा छान असा अगदी बारीक करून घ्यायचा आहे। इथे 1 कप रवा हा पूर्णपणे बारीक झालेला आहे। इथे अगदी व्यवस्थित बारीक करायचा। तर हा जो रवा आहे बारीक केलेला मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि हे जे भांडं आहे हे साईडला ठेवून देते आहे। त्यानंतर दुसऱ्या एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे घेतलेले 3/4 कप साखर, म्हणजे तुम्ही वाटी घ्या, कुठला कप घ्या, पण आपल्याला इथे एकच मेजरमेंट ठेवायचं आहे। तर ते मी इथे जवळपास पाऊण कप साखर घेतलेली आहे, जाड साखर। त्यानंतर अर्धा कप मी घेतलेला आहे दही आणि परत पाऊण कप म्हणजेच 3/4 कप मी इथे दूध घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे पाव कप तेल घेतलेलं आहे। तुम्ही वाटीचं प्रमाण घेत असाल तर इथे पाव वाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे। खाण्याचं तुमचं रेग्युलर जे तेल असते ते घ्यायचं आहे। फक्त तेलाचा फ्लेवर जो आहे तो जास्त असायला नको, न्यूट्रल फ्लेवरचं तेल आपल्याला इथे वापरायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून बटर वापरलेलं आहे। तुमच्या घरी जर बटर नसेल तर अगदी मोठा 1 चमचा साजूक तूप वापरलं तरीही केक खूप छान लागतो। त्यानंतर 2 मोठे चमचे किंवा 2 टेबलस्पून मी इथे मिल्क पावडर वापरलेला आहे आणि हे सर्व साहित्य जे आहे मिक्सरमध्ये अगदी स्मूथ होईपर्यंत एकत्र छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर इन्ग्रेडियंटची लिस्ट हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करू शकता, तिथे मी सर्व इन्ग्रेडियंटची लिस्ट व्यवस्थित दिलेली आहे। आता आपण बारीक केलेला रवा आणि हे जे सर्व साहित्य होतं ब्लेंड करून घेतलेलं ते मस्त असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपल्याला हे दही, साखर किंवा तेल हे आपल्याला अजिबात हाताने फेटायची गरजसुद्धा लागली नाही। सर्व साहित्य अगदी एकत्र करून मस्त असं मिक्सरला आपण ब्लेंड करून घेतलेलं आहे। अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। तुम्हाला जर असं वाटत असेल की आता जे आपण इथे मिक्सर एक छान असं फेटून घेतो आहे किंवा मिक्स करून घेतो आहे ते सुद्धा करायचं नसेल तर आधी बारीक करून घेतलेला रवासुद्धा तुम्ही या मिश्रणात घालू शकता, म्हणजे एकाच वेळेस तुमचं इथे काम हलकं होईल। तर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यातील सर्व गुठळ्या जर झाल्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला मोडून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण आता छान असं मिक्स झालेलं आहे। तर अर्ध्या तासासाठी हे मिश्रण छान असं व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर मी केक टिन घेतलेला आहे आणि त्यालाही मी इथे तेल लावून घेतलेलं आहे। आज मी इथे बटर पेपरचा वापर करणार असल्यामुळे मी त्याला मैद्याने डस्ट करून घेतलेलं नाही आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर केक टिनला आधी तेल लावून त्यावर मैदा हा नक्की डस्ट करून घ्या। त्या पेपरवरच मी परत एकदा तेल लावून घेतलेलं आहे आणि अर्धा ताससुद्धा झालेला आहे। तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण होतं, रवा जो आहे तो अगदी त्या दुधामध्ये व्यवस्थित सोक झालेला आहे। छान त्याने दूधसुद्धा ॲब्सॉर्ब करून घेतलेलं आहे। तर यामध्ये मी टाकलेला आहे तर 1 पाव कप जो आहे तो मैदा टाकलेला आहे, 1 टीस्पून बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि हाफ टीस्पून इथे बेकिंग सोडा टाकलेला आहे। आणि घरी असेल टुटी फ्रुटी तरच टाका, अदरवाईज कंपल्सरी नाही आहे। मी टुटी फ्रुटीसुद्धा टाकून घेतलेली आहे। तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा इथे टाकू शकता आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण जे आहे हे मला थोडं घट्ट वाटत असल्यामुळे मी परत इथे 1/4 कप हे दूध टाकून घेतलेलं आहे आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, आपल्याला फ्लोईंग कन्सिस्टन्सी हवी आहे। तर हे मिश्रण आपण भांड्यामध्ये छान असं काढून घेऊया। मधल्या वेळेमध्ये मी इथे कढई जी होती ज्यामध्ये मला केक बनवायचा आहे तो मी ते 10 मिनटं हाय फ्लेमवर प्रीहीटिंगसाठी ठेवलेला होता। तुम्हाला हा केक जो तुम्ही कढईत न बनवता कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता, पण ज्यामध्येही तुम्हाला केक बनवायचा आहे ते भांडं आहे आधी हाय फ्लेमवर आपल्याला 10 मिनटे प्रीहीटिंगसाठी ठेवायचं असतं। त्यानंतर हा केक जो आहे हे आम्ही इथे बेकिंगसाठी ठेवलेला होता। अगदी 35 ते 40 मिनटामध्ये लो फ्लेमवर आपल्याला हा केक इथे बेक करायचा असतो। तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर 180 डिग्रीला 25 ते 30 मिनटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे। केक अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे। सध्या खूप गरम आहे परंतु त्याच्या कडा ज्या आहेत त्या आधी सुटलेल्या दिसत आहे। केक टिनमध्येच मी केक जो आहे तो 10 मिनटं छान असं थंड करून घेतलेला होता आणि आता वेळ आहे ती केक छान असं इथे डिमोल्ड करण्याची। केक मी इथे डिमोल्ड करून घेतलेला आहे, त्याचा बटर पेपरसुद्धा काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट असा केक झालेला आहे, खूप मस्त असा झालेला आहे। तुम्हीसुद्धा अगदी झटपट जेव्हा आठवण येईल तेव्हा असा घरच्या साहित्यात केक नक्कीच बनवू शकता। ॲक्च्युली जी मी टुटी फ्रुटी टाकली होती ती अजिबातच माहिती नाही कुठे गायब झाली, तर मला इथे नंतरसुद्धा दिसली नाही आणि खातानासुद्धा कोणालाच टेस्ट जाणवली नाही। त्यामुळे तुम्ही आता टुटी फ्रुटीचं अजिबात टेन्शन घेऊ नका, नसेल तरीही चालेल।
पण केक मात्र अगदी अप्रतिम झाला होता. एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. मधल्या वेळेत खाण्यासाठी. सध्या आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहे आणि मुलांना भूक खूप लागते, त्यामुळे असा झटपट केक तुम्ही त्यांना नक्कीच बनवून देऊ शकता. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीजसोबत, अगदी घरच्या साहित्यात उपलब्ध होणाऱ्या रेसिपीजसोबत भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.